हाय हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो फायनली अयोध्यामध्ये आम्ही काल पोहोचलो रात्री आणि आज मस्तपैकी रेडी होऊन आम्ही निघालो आहोत रामललाच्या दर्शनासाठी. आणि आय एम सुपर एक्सायटेड फॉर दिस मॉर्निंग बिकॉज या ट्रिपमधला हा सगळ्यात बेस्ट मोमेंट असणार आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि स्पेशली माझ्यासाठी पण. सो मी फक्त वाट बघते की कधी आम्हाला तिथे दर्शनाच्या लाईनीतून पुढे जाऊन आतमध्ये मला कधी एकदा राम आणि बाकी सगळ्यांचं दर्शन होतं आहे. आणि सो मला आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, सो फोटोग्राफी नाही जमणार आहे. पण जेवढं काही बाहेरून शूट करता येईल तेवढं मी ब्लॉगमध्ये टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन. सो येस. सो अशा एकदम भक्तिमय वातावरणामध्ये दिवसाची सुरुवात झाली आहे आणि मी पण छान रेडी झालेली आहे. आणि केशरी रंग आज जरा जास्तच उठून दिसत होता माझ्यावर असं मला पण वाटतं आहे. कदाचित रामललाला मला या केशरी रंगामध्ये बघायला फार आवडणार आहे आणि खरंच मी ह्याच भावनेने चाललेली आहे. आणि आम्हाला घ्यायला रामरथ आलेला आहे. तर हां, अयोध्यामध्ये तुम्हाला ह्याला रामरथ असं म्हणतात आणि यानेच तुम्हाला प्रवास करायला लागतो. म्हणजे थोडक्यात राम स्वतः तुम्हाला रथ पाठवतात आणि म्हणतात की हां चला या माझ्याकडे भेटायला. अशी आपली भक्तिभावाने आम्ही हा प्रवास आमचा सुरू केलेला आहे. खूप जास्त आनंदी आहोत आम्ही की आम्हाला आज रामलला भेटणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही पोहोचलो होतो राम मंदिराच्या कार्यशाळेला. येस, इथे राम मंदिराचं पूर्ण कार्यशाळा आहे जिकडे पूर्ण महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग हा कामगार वर्ग तिथे काम करतो आणि स्वतः हाताने कोरीव काम करून आपल्या राम मंदिराचे जे काही पिलर्स आहेत, मंदिराच्या सगळ्या डिझाईन्स आहेत, त्या सगळ्या हाताने इथं बनवतात. ते म्हणतात वर्षानुवर्ष हे काम चाललं आहे. म्हणजे जेव्हापासून मंदिराचं काम चालू आहे तेव्हापासून इकडे यांची कारागिरी चालू आहे आणि ते अत्यंत आनंदाने ह्या गोष्टी करतात. त्यांच्या तोंडावर कुठेच दमलेले थकलेले असे ते दिसत नव्हते. खूप खुशालीने आणि प्रचंड मन लावून ते सगळं हे काम करत होते. आता हे मंदिर बनायला किती कष्टकरी आणि किती हात लागलेत हे तुम्हाला दिसतच असतील आणि लाखो लोकांच्या भावना या मंदिराशी जोडल्या गेलेल्या आहेत. अशा रीतीने तिथे ही कार्यशाळा आहे जिकडे हे सगळं तयार होतं. आणि ही आहे पंचधातूची घंटा जी थोड्याच दिवसात आपल्या मंदिरामध्ये बसवली जाणार आहे. आणि इथे आहे रामलला, लक्ष्मण आणि सीतामा यांचं एक छोटंसं मंदिर. हे पण खूप पुरातन आहे, खूप जुनं मंदिर आहे आणि इथे लोक प्रचंड भक्तिभावाने येतात. पुढे आम्ही गेलो सीतामा की रसोईला, जिकडे आपल्या सीतामाने पहिल्यांदा रसोई बनवली होती आपल्या रामांसाठी आणि जिकडे आम्ही गुरुजींना भेटलो ज्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य हे राम मंदिराच्या मागे अर्पण करून दिलेलं आहे. त्यांचं दर्शन घेतलं आम्ही आणि ते घेतल्यानंतर इथल्या प्रत्येक गोष्टींची आणि इतिहासाची आम्हाला आणखी ओळख व्हायला लागली. आणि आम्ही निघालो होतो राम मंदिराच्या दिशेने आणि पावसाने आमचं स्वागत केलं. आणि इथे हा फोटो आहे जिथे माझ्या रामाचं दर्शन झालं होतं आणि इथे खरंच छोटा रामलला आम्हाला फोटो विकत होता आणि त्याचे सगळे फोटोज आमच्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी माझ्या सांगण्यावरनं घेतले आणि तो खूप खुश झाला. राम दर्शन झाल्यानंतरचा आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसतच असेल तुम्हाला. मग त्याच्यानंतर आम्ही थोडंसं चेंज वगैरे केलं आणि मग पुढचं सगळं बघायला सुरुवात केली. तर आम्ही पोचलो होतो हनुमानगडी येथे, जिथे हनुमानांनी एका गडावर जाऊन असं म्हणतात बसले होते हनुमान आणि ते हे मंदिर होतं जिकडे हनुमानगडी ज्याला म्हणतात. तिकडे आम्ही दर्शनासाठी गेलो आणि तिकडेही वर आम्ही काही जास्त फोटोग्राफी वगैरे केली नाही कारण अत्यंत गर्दी असते या ठिकाणी. पण खालनं छान फोटो आणि व्हिडिओज घेतले. आता पुढे पोचलो आम्ही. हे आहे कनक भवन, जे की माता सीतांना रामांच्या आईने सूनमुखासाठी गिफ्ट केलं. असं म्हणतात की हे पूर्ण सोन्याचं भवन होतं आणि ते सूनमुखामध्ये त्यांनी गिफ्ट केलं होतं सीताला.
इतकं भव्य आणि दिव्य होतं की बास रे बास. बरं इथे ना असं जागोजागी सीताराम म्हणून असं पाट्या लावलेल्या आहेत. तर लोकं त्याच्यावर आपल्या हाताने गिरवतात. आता त्याचा काय अर्थ आहे हे मला नाही समजलं, पण सगळे करत होते सो मी पण केलं एक्साइटमेंटमध्ये. आता पुढे जाऊन इकडे आवडतीचा विषय तो म्हणजे शॉपिंग. आता म्हटलं सीतामाकडे आपण आलोच आहोत तर चला तिच्यासारखं थोडा साज शृंगार करूयात, जरा खरेदी करूयात. आणि मग आम्ही तिघींनी पण आमच्या आवडीच्या अशा बांगड्या जे काही आवडतं ते घेतलं आणि मस्त वाटत होतं खरं तर ह्या सगळ्या ट्रेडिशनल गोष्टी घेताना बघताना. माहीत नाही का पण सगळ्या गोष्टी आपण खूप कनेक्ट करतो जेव्हा आपण असं स्पिरिच्युअल ठिकाणी येतो आणि छान वाटतं कधी कधी अशा पण गोष्टींना कनेक्ट व्हायला. आणि मग हे सगळं उरकत उशीर झाला होता आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आमच्या हॉटेलवर आम्ही निघालो परत यायला आणि निघताना येताना पण इतके सुंदर सुंदर शॉप्स होते जिकडे प्रभू श्रीरामांचे फोटोज किंवा बऱ्याच गोष्टी अशा होत्या विकत घेण्यासारख्या. मग इथल्या परिसराला आम्ही टाटा बाय बाय केलं आणि आमच्या हॉटेलच्या दिशेने निघालो. हॉटेलवर पोहोचलो. मग डिनरचा टाईम झाला आणि एकीकडे रायाने त्याचा फ्रेंड हा निवडला होता. तर आफ्टर 2-3 डेज नंतर रायाला त्याचा फ्रेंड मिळाला जो राया त्याच्यासोबत खूप कम्फर्टेबल झाला आणि राया त्याच्यासोबत खेळायला पण सुरुवात केली. रायाने त्याच्यासोबत डिनर करायला चालू केलं. हे बघून फार छान वाटत होतं की आपलं बाळ कोणाकोणासोबत आपोआप बॉन्डिंग बनवतं. सो अजून पुढच्या व्हिडिओज पण मी टाकणार आहे. सो स्टे ट्यून विथ मी. बाय.